सह्याद्रीच्या डोंगर रांगेत इतकं गूढ आहे, इतकी रहस्य आहेत की जणू हे डोंगर नव्हे तर आश्चर्यांचा खजाना आहे। अशीच एक जगप्रसिद्ध गूढ जागा आहे जी ओळखली जाते याना केव्ज या नावाने। तर चला जाऊयात एका गूढ वाटेवर। मुंबई ते कुमटा रेल्वेने व कुमटा ते याना बाय रोड आमचा प्रवास सुरू असतो। यानासाठी गोकर्ण आणि कुमटा ही जवळची रेल्वे स्टेशन्स आहेत। गोकर्ण ते याना 40 किलोमीटर तर कुमटा ते याना 30 किलोमीटर अंतर आहे। हे दोन्ही रूट वेगळे आहेत। पब्लिक ट्रान्सपोर्टचा विचार असेल तर कुमटा ते याना बस सेवा आहे, पण फ्रिक्वेन्सी फारच कमी आहे। माझ्या माहितीप्रमाणे जाताना 12:30 वाजताची व येताना 5:30ची बस तुम्ही घेऊ शकता। दुसरा पर्याय असा राहतो की अलीकडे असलेल्या गावांसाठी नियमित बस सेवा आहे, तिथपर्यंत बसने पोहोचून पुढे पायी प्रवास करावा। अधिक माहितीसाठी कुमटा बस स्टँडचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे। घनदाट अरण्यातून प्रवास करून अखेरीस पक्की सडक संपते। इथे पार्किंगची सोय आहे। इथल्या गेटपासून 1.5 किलोमीटर हायकिंग करावी लागते। ट्रेक स्टार्ट केला आहे, जिथे पार्किंग आहे तिथेच तुम्ही मग गेट आहे त्या गेटवर तिकीट घेता। पर पर्सन 10 रुपये तिकीट आहे, पार्किंगचं वेगळं घेतात ते। आणि इथून आता हा जो आता रस्ता दिसतोय असा रस्ता आहे। 1.5 किलोमीटरचा ट्रेक आहे, म्हणजे सुरुवातीला असा कच्चा रस्ता आहे आणि शेवटच्या टप्प्यात मग पायऱ्या आहेत। आता बघू की आपल्याला जायला यायला किती वेळ लागतो आणि आपण तिथे काय काय आता एक्सप्लोर करणार आहोत ते सगळं आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सह्याद्रीतले एक डेन्स फॉरेस्ट आपण इथे पाहू शकतो आणि त्यामुळे फार मोठ्या बुंद्याचे फार मोठी उंच उंच झाडं आपल्याला इथे पाहता येतात, जसं की हे पहा। सकाळी 8 ते संध्याकाळी 6च्या वेळेस तुम्ही इथे भेट देऊ शकता। इथे भेट देण्याची सर्वोत्तम वेळ हिवाळ्यात असते। पावसाळ्यातही इथल्या जंगलाचं वेगळं रूप पाहता येतं, त्यावेळी जळूंपासून मात्र खबरदारी घ्यावी लागते। उन्हाळ्यात भेट द्यायची झाली तर उकाड्यापासून वाचण्यासाठी सकाळी लवकर भेट द्यावी। अर्ध्या वाटेपर्यंतची चढाई सौम्य आहे, जिथे पायऱ्या सुरू होतात तिथून चढाई उभी होते। पार्किंग जवळ असलेल्या कॅन्टीनमध्ये खाऊ पिऊची सोय होते। पुढे तसं काही मिळत नाही। तुम्हाला इथे बिस्लेरी सारख्या बाटल्या घेऊन जाण्यास मनाई आहे। रियुजेबल म्हणजे हार्ड प्लास्टिकची बाटली तुम्ही वापरू शकता। वाटेच्या बाजूने ओढा वाहत असतो, त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक स्रोत तसा उपलब्ध आहे। हा रस्ता आता इथे संपतोय आणि इथून सुरू होत आहेत आता पायऱ्या। तर इथपर्यंत पोचायला 15 मिनटं लागतात। इथून आता पायऱ्या सुरू झालेल्या आहेत। पायऱ्या नसतील चढायच्या तर सध्या तरी ही वाट दिसते। पायऱ्या चढताना जास्त थकवा येतो, पाय लवकर दुखतात, त्यामुळे ही वाट जास्त सोयीस्कर ठरते। आता बघू की हे पायऱ्या चढायला किती वेळ लागतोय। आणि पायऱ्या काही थोडक्यात पायऱ्या चढले की एक मंदिर दिसते आपल्याला, महागणपतीचं मंदिर आहे। थोड्याशा पायऱ्या चढून पुढे आल्यानंतर थोड्याच वेळात आपल्याला डावीकडे हे शिखर दिसतंय। तर हे मेन शिखर नाही आहे, ते अजून पुढे आहे। तर हा पहिला टप्पा आहे। चला हा बघूयात आणि त्याच्यानंतर आपण जाऊयात पुढे। याना केव्ज हे तिथल्या रॉक फॉर्मेशनसाठी प्रसिद्ध, म्हणून याना केव्ज प्रमाणे याना रॉक्स म्हणूनही हे ठिकाण ओळखलं जातं। मुख्य करून इथे 2 रॉक फॉर्मेशन पाहता येतात, त्यापैकी हे पहिलं शिखर ज्याला मोहिनी शिखर म्हणून ओळखलं जातं। या शिखराची उंची 90 मीटर आहे, तर दुसरं मुख्य भैरवेश्वर शिखर 120 मीटर उंच आहे। या गुफेमध्ये खाली तर एवढंच आहे आणि वरती ॲडव्हेंचर करण्यासारखं म्हणजे फार रिस्की आहे, त्यामुळे वरती जाण्यात काही अर्थ नाही आहे, कारण
ती आपल्याला भेगा कपाऱ्या भरपूर दिसत आहेत तशा, पण हे धाडस करू नये. आणि आता तरी सध्या पावसाचे दिवस आहेत त्यामुळे कातळ ओला आहे, निसरड आहे. खाली जेवढा आहे ॲक्सेसिबल आहे तेवढंच करायचं आणि आता आपल्याला पुढे निघायचं आहे. वाटेत तसं वॉशरूमची फॅसिलिटी पण आहे. मागे पण एक वॉशरूम पाहिलं आपण आणि आता इथेही दिसतंय. तर आता असं काही जास्त राहिलेलं नाही, म्हणजे ऑलमोस्ट आपण पोचलो आहोत. म्हणजे नॉन स्टॉप जर तुम्ही चढलात तर जो रस्ता होता कच्चा रस्ता, त्या रस्त्यावर 15 मिनटं, आणि ज्या या पायऱ्या आहेत या पायऱ्या चढायला 15 मिनटं, म्हणजे अर्धा तास. जो रेग्युलर ट्रेकर आहे त्याला अर्धा तास भरपूर झाला. आणि हे आपण पोचलोत आणि आत प्रवेश करण्यापूर्वी बाहेर तिथे ना फ्री कोल्ड्रिंकचा असा मोठा बोर्ड दिसतोय. तहान भरपूर लागलेली आहे त्यामुळे जी पोटाची शरीराची जी तहान आहे ती आधी भागवूयात. आत प्रवेश करण्यापूर्वी आणखीन एक इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला. इथे आल्यानंतर ना तुम्हाला 2 वाटा दिसत आहेत. आपण या वाटेने आलो, ती केव बघितली आणि असं वरती चढता आपण आलो होतो. इथून पण खाली उतरताना लोक दिसत आहेत. तर ही जी वाट आहे ही गोकर्ण शिर्षीसाठी जवळची आहे, आणि ही जी वाट आहे जर तुम्ही कुमटाला उतरत असाल तर कुमटावरून ही वाट जवळची आहे. आणि दोन्ही वाटेत फरक असा आहे की जर ज्या वाटेने आम्ही आलो तिथे तुम्हाला चढावं लागतं, आणि जर या वाटेने तुम्ही आलात तर डायरेक्ट तुम्ही रस्त्याने येऊ शकता. वरती पार्किंग आहे आणि तिथून मग थोडंसं अंतर तुम्हाला खाली उतरायचं आहे. आता इथे आपले शूज आपल्याला काढायचे आहेत आणि इथून एक मंदिर आहे खाली, आणि त्या मंदिरातून दर्शन घेऊन मग आतूनच आपल्याला वरती अजून काही पायऱ्या चढायच्या आहेत. तर मंदिराच्या आत फोटोग्राफी अलाउड नाही आहे, तर इथेच मी बंद करतो. या मंदिरातून आपल्याला आत दर्शन घेऊन पुढेच मग तसं वरती जायचं आहे. इथून या पायऱ्या चालू होत आहेत आणि इथे आपल्याला एंट्री तिकीट घ्यायचं आहे पुन्हा एकदा 10 रुपये प्रति व्यक्ती. आणि इथून आता पायऱ्या चालू होत आहेत. जसं की मंदिराच्या बाहेरच आपण शूज काढले होते त्यामुळे या पायऱ्या आपल्याला अनवाणी चढायला लागतात. आणि 1-2 मिनटात आपण पायऱ्या चढून इथपर्यंत पोचतो. हे बघा, शतकानुशतके विविध नैसर्गिक कारणांनी काळ्या चुनखडकांची अशी रचना झाली आहे. तर दुसरीकडे या जागेबद्दल एक आख्यायिका प्रसिद्ध आहे, ती अशी की राक्षस राजा भस्मासुराने घोर तपश्चर्या केली होती, ज्यामुळे प्रसन्न होऊन शिवाने त्याला वरदान दिले की तू ज्याच्यावर हात ठेवशील तो भस्म होईल. कृतज्ञ भस्मासुराने मात्र या वरदानाची परीक्षा घेण्यासाठी शंकरावरच हात धरू पाहिले. त्यामुळे पलायन करून महादेव इथल्या गुहेत लपले आणि त्यांनी विष्णूची मदत घेतली. हरीने मोहिनीचे रूप धारण केले, ज्यामुळे शंकराच्या मागावर इथे आलेला भस्मासूर तिच्या सौंदर्याच्या मायेत सापडला. त्यानंतर मोहिनी सोबतच्या नृत्याची नकल करताना त्याने स्वतःच्या मस्तकावरच हात धरला आणि स्वतः भस्म झाला. त्याच्या झालेल्या राखीमुळेच हे शिखर काळे पडले असे सांगितले जाते. जिथून आपण इथपर्यंत चढून आलो होतो त्याच्या ऑपोजिट या क्यूमधून वाट गेलेली आहे. तिथून आता आपण खाली उतरतोय आणि इथून खाली उतरल्यावर दुसरं एक मंदिर आपल्याला खाली भेटणार आहे. तिथे दर्शन घेऊन मग आपण या क्यूमधून एक्झिट करू. इथे कड्या कपारीत मधमाशांचे पोळे आहेत, त्यामुळे इथे येताना ही काळजी नक्कीच घ्या की परफ्यूम किंवा बॉडी स्प्रेचा वापर टाळावा. यामुळे मधमाशांचा हल्ला होऊ शकतो. तुम्ही इथे घनदाट जंगलात असता त्यामुळे जंगलातले नियम पाळा. अंगभर कपडे घाला, गोंगाट करू नका, कचरा करू नका, माकडांसारख्या प्राण्यांना खाऊ घालू नका. इथली शिस्त पाळा. याना केव सोबत इथे तुम्ही जवळची बरीच ठिकाणे पाहू शकता. गोकर्णच्या वाटेवरून विभूती वॉटरफॉल इथे जवळच आहे.
बाकी तुम्ही इथे दांडेली, कारवार, गोकर्ण, होन्नावर, जोगफॉल आणि मुर्डेश्वर पाहू शकता. मुर्डेश्वर, जोगफॉल, गोकर्ण, होन्नावरचा व्हिडिओ आम्ही याआधी बनवला आहे. तो व्हिडिओही नक्की पहा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकर भेटूयात पुढील व्हिडिओत. गुड बाय.